शेतीच्या जवळच्या बाजूला हा खाली मारली चंदुलाल शेठजीला लागला बोलायला बोलणे केलं चंदुलाल शेठजीला हात लागला जोडायला पाया लागला पडायला माझा एक लहानपणा बाळ आहे आवड ठेवावं म्हणला तुमच्या घरी चाकरीला गाय राखल म्हशी राखल विचार केला म्हणला विचार केला घेणाला म्हणा बाबा ह्यो बाळूची वागणूक बाळूची करामत माहित होती या चंदुलाल शेठजीला बोलतो या माया बापाला चाकरीला बाबा ह्यो जर जेवला तर बरंय कुठं जर गेला तर माघारी आला तर खरंय बरोबर आहे म्हणून याच कोरड्या पडलं होतं पण काय नाही बाबा या चंदुलाल शेठजीनं ठेवून घेतला या लहानपणी बाळूला चाकरीला चंदुलाल शेठजीच्या घरी चाकरीला ठेवला पण या चंदुलाल शेठजीच्या आईनं ही धनगराचं पोर आहे बरोबर आहे बाळूला लागली बोलायला ए बाळा तू रोज रोज हातपाय तोंड धुवत नाही बाहेर नाही की हातपाय धुवत नाही बरोबर आहे तू सारखं सारखं आमच्या वाड्यात यायचं नाही बरोबर तुझा तो यायचं गाईच्या गोट्यात थांबायचं बाबा एक भोंगड दिलं होतं बाळ मामाला पांघरायला फुटकी थाळी दिली होती बाळू मला जेवायला आवड चिमट्या तांब्या दिला होता बाळू मला पाणी पियाला वाटी दिली होती आशीतील वाटी दिली होती मात्र जेवण करायला लहान बाळ माझ्या ठिकाण्याला आणि ताटी घेऊन मात्र त्या गाईच्या गोट्यामध्ये बाळू त्या वेळेला आता मला सांगा प्रसाद घेण्यासाठी कृपया बसून घ्या आजकाल जर कुणाला अशी वागणूक दिली तर तो चाकरीला राहील राहणार माझा बाळूमामा शिव शंभू शंकराचा अवतार बरोबर आहे कलियुगातला शेवटचा संत माझा बाळूमामा अवभोग केल्याची भोग जाणणारा तांड्याची ताण जाणणारा मुंगीच्या पायात वाजणारा घुंगरू माझ्या देवाला साधू संतांचा अवतार बरोबर आहे विचार केला म्हणाला लागला या चंद्रलाल शेठजीच्या घरी चाकरी करायला चाकरीला राहिल्याबरोबर चंद्रलाल शेठजीच्या वाड्याला भरभराट लागली होती उयाला त्या ठिकाण्याला लागली जाऊन उमटल पाऊल मामा तुम्ही येले मामा तुम्ही कसं आहे 3 दिवस झालं बघायचं बरोबर आहे जवळपासचे 25-26 खेड्याला बातमी कळाली असेल बरोबर आहे संध्याकाळ आरतीला येते ती बरोबर का होय तर बाळूमा देव एक असा आहे कलियुगात जगाला द्यायला आलाय कुणाकडून घेतलंय बाळूमा कधीच कोणाकडून घेतले बाबा जरी घेतल्या तर त्याला डबल दिल्या तुम्ही जेवढी मेंढी माऊलीला चारा द्या बरोबर जेवढे दिवस बाळूमा इथं थांबल ते आपलं पूर्वजन्मीचं पुण्य आहे अहो लाख रुपये जरी दिले तरी आमच्या गावाला चल म्हणा तरी बाळूमा येत नाही का कारभार येत नाही बरोबर आहे त्या भागाचं त्या गावातल्या माणसाचं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असेल तरच बाळूमामा भेट देतोय गावाशी शेजारी जातो पण गावात येत नाही बरोबर काय भाग्य असेल तरच येतोय नाहीतरी येत नाही म्हणून बाबा नागली चावल उमटल पाऊल मामा तुम्ही तुझ्या जीवनाचं स्वर्ण झालं जीवनाचं स्वर्ण झालं
विचार केला म्हणाला बाबा बाळोमा सांगताना सांगून गेले माझ्या तळवर जो येऊन कष्ट करल प्रामाणिकपणाने सेवा करल बरोबर आहे तुम्ही तांबे इकडून तिकडे उचलून ठेवा बरोबर 7 दुयीत त्याच्या घरात पाणी भरणार असं बाळोमामाने सांगितलं असा बाळोमाचा माझ्या शब्द होता बरोबर आहे बाबा बाळोमाच्या वाणीत करशिला सेवा करशिला मेवा ठिकाणी करू शकतो या बाळोमामाला फुटकी थाळी दिली चिमटा तांबे दिला अरे बाळोमाची चाकरी चालू झाली या चंदुलाल शेठजीच्या वाड्याला सवळच्या पारी उठायचा गाय गुराच्या शेणघन काढायचा वैरण काढी करायच्या दुपारच्या पाऱ्याला गयनेचा तरणीला घेऊन जायचा बाळोमाच्या मनाला असा नीतीचा नियम चालू ठेवला जेव्हापासून बाळोमा चंदुलाल शेठजीच्या वाड्यात आला तेव्हापासून या चंदुलाल शेठजीचा संसार भरभराट असलेला तर देवाचा देव त्याच्या घरात साखरीला आला आहे त्याला काय कमी पडत नाही अरे बाबा विचार केला मला विचार केला गेला पण बाळोमा शिव शंभू शंकराचा अवतार एकटा कुठेतरी झाडाच्या शेड्यावर जायचा देवाच्या नामस्मरणात मग्न व्हायचा काट्याच्या फंजरीवर बाबा पेट्यावरती झोपायचा विचार केला मला कुणी एका दिवसाला नियम चालू होता दिवसेंदिवस महिन्यान महिना असा लहान भाऊ करायला त्या ठिकाणी विचार केला गेला माझ्या बाळूमामाने चाकरी झाली चंदुलाल शेठजीच्या वाड्याला चालू भरका त्या ठिकाण्याला महिन्याला वर्षानुवर्ष लागले चाकरी करायला लहान बाळू त्या वाड्याला बाबा बाळूमा गया सोडल्या चारणीला आणि निघून गेला झाडाच्या शेंड्याला बाबा ह्या गया चरत चरत निघून गेला शाळवाच्या रानाला शाळवाच्या रानामध्ये गेल्या एवढं बघितलं शेजारच्या गाड्यानं धावत पळत निघून गेला मायाप्पा बाबा चंदुलाल शेठजीच्या वाड्याला लागला बोलायला बाबा गया गेली ती शाळवाला बाळू बसलाय झाडाच्या शेंड्याला चंदुलाल शेठजीनं ऐकलं आणि धावपळ करीत निघून गेला त्या बाळूबाच्या मळाला तर बाळू मात्र कुठं बसला होता त्या ठिकाण्याला बाबा जसं एवढं बघितलं चंदुलाल शेठजीनं निघून आला बाबा माळा रानाला लागला या लहानपणी बाळ्याला बोलायला वाईट बोलायला असं एवढं मात्र बोलून झाल्याबरोबर काय झालं असाला त्या ठिकाण्याला अरे उधळीनं जीव तुझ्या पायी उधळीनं जीव तुझ्या पायी उधळीनं जीव तुझ्या पायी
चंदूलाल शेठजी माळाच्या रानाला गेला, नेत्रानं बघितलं गाया करती शाळवाच्या रानाला, बाळू बसलाय झाडाच्या शेंड्याला, लागला शिवीगाळ करायला. चंदूलाल शेठजी या लहान बाळूला लावला त्या झाडाच्या शेंड्यावर, काय बोलायला त्या ठिकाणी अरे शिव्या लागला, दियाला वाईट लागला बोलायला. गवा निघून गेला होता आपल्या घरवाड्याला, जाताना करतात या जाग्याला जसं निघून गेला सती गेला देवफळ्यापणाला, तिने सणच्या येळेला रामाच्या रात्रीला मध्यान लाईट तर नाही, दिवा तर नाही बरोबर मुलीला, पण या बाळूमाच्या जेवणाच्या खालीतनं उजेड लागलाय पडायला. एवढं बघितलं कोणीतरी या चंदूलाल शेठजीच्या आईनं, चंदूलाल शेठजीच्या आईनं बघितलं त्या गाईच्या गोट्याला, तर गाईच्या गोट्याला थाळी ठेवल्या, थाळीमधनं प्रकाश लागला होता दिसायला त्या ठिकाणी. उजेड कसलाय म्हणून लागली चंदूलाल शेठजीची आई, निघून गेली गाईच्या गोट्याला, यंत्रानं लागली बघायला, डोळ्यानं लागली देखायला. प्रकाशमय गोटा गाईचा गोटा झालेला दिसला, या थाळीमध्ये का त्या चंदूलाल शेठजीच्या आईला काय दिसलं होतं त्या ठिकाणी. एक दोन तीन चार बाळू मामाचा दरबार, एक दोन तीन चार बाळू मामाचा दरबार. प्रसाद घ्यायचं कोण बाकी असेल तर कृपया सगळ्यांनी प्रसाद घ्यायला बसून घ्यायचे. प्रसाद घ्यायचं कोण बाकी असेल तर कृपया प्रसाद घ्यायचा आहे. महिला भगिनी विनंती, भांडी घासण्याची सेवा आपण करायची आहे. प्रसाद घेण्यासाठी सर्वांनी बसून घ्या. बाबा 5 6 7 8 आदमापूरची तुम्ही धरावट, 5 6 7 8 आदमापुराची तुम्ही धरावट, एक दोन तीन चार बाबाचा दरबार, एक दोन तीन चार बाबाचा दरबार.
विचार केला म्हणाला या बाबा चंदूलाल शेठजीच्या आईला जैन बस्तीचं दर्शन झालं या बाळांतान या बाळूच्या जेवणाच्या थाळीमध्ये विचार केला म्हणाला तिनं त्या जाग्याला स्वामीचं दर्शन झाल्याबरोबर त्या थाळी काय केली होती त्या चंदूलाल शेठजीच्या आईनं त्या ठिकाणी बाबा तिनं ती थाळी घेतली हाताला आणि निघून गेली बाबा आपल्या देव तुलीला आणि काय झालं होतं चंदूलाल शेठजीच्या वाड्याला बाळू उठला बाळू लागला इकडं तिकडं बघायला थाळी कुठं दिसेना थाळी कुठं दिसावा म्हणजे बरोबर लागला होता काय चंदूलाल शेठजीला बोलायला माझी थाळी कुठं आहे माझी थाळी माझी मला द्यावी म्हणून असं बोलाय त्या ठिकाणी अरे बोला याला विचार केला म्हणाला विचार केला गेला बाळूला थाळी कुठं दिसेना निघून गेला बाबा चंदूलाल शेठीच्या वाड्यामध्ये निघून गेला रे माझी मला थाळी द्यायला पाहिजे म्हणून असं बोललेला होता लहान बाळूला चंदूलाल शेठजीला त्या ठिकाणी आता चंदूलाल शेठजीच्या आईनं थाळी आणली होती होय तिने ग बसावं का नाही बरोबर आहे लागली बोलायला आहे बळ्या जा म्हणला तुझी तुला थाळी देणार नाही आमच्या देवाचं दर्शन झालंय त्याच्यात बरोबर ठेवली मी देव घराला बळ्या तुला चांदीची थाळी देते पण बाळू बोलतो माझी मला थाळी द्यावी तुमची चांदीची सोन्याची थाळी ठेवा तुमच्या पशी माझी मला थाळी द्यायला पाहिजे नाही तर मी जेवण करणार नाही मी पाण्याचा त्याग करेन म्हणून असं बोलायला लागलं होतं चंदूलाल शेठजीच्या वाड्याला आपल्यासारखा एखादा असता चाकरीला फुटकी थाळी जाऊन जर चांदीची थाळी दिली असती तरी थाळी घेऊनच आपल्यासारखा घातला नसता बरोबर आहे चाकरी गेली बोंबलत सगळंच गेलं बोंबलत बरोबर आहे पण बाबा शिवशंभूचा अवतार साधू संतार माझा कलियुगाचा शेवटचा सण बाळू मामानं काय केलं चंदूलाल शेठजीच्या वाड्याला 3 दिवस 3 रात्र माझा बाळू मामानं अन्न नाही लावलं तोंडाला 3 दिवस पाणी सोडलं या लहान बाळूनं त्या ठिकाण्याला चंदूलाल शेठजीला डोळा पडला लहान बाळूला काहीतरी झालं तर काय करायचं म्हणून माझ्या बापी त्याला बोलून घेतलं त्या ठिकाण्याला लागले माझ्या बाळू बाळूमा हलाय लागला विचार केला मला विचार केला गेला
बाबा या चंदुलाल शेटजीनं असा जर बाळू या घरात राहिला आणि त्याला जर काय झालं, काय उत्तर द्यायचं म्हणला या मायाप्पा बापाला? काय झालं तर मायाप्पा त्याला काय सांगायचं म्हणून असं बाबा विचार केला म्हणाला. आणि मायाप्पा त्याला बोलवून घेतलं त्या ठिकाणीला त्या कुळगावाला. 3 वर्ष बाळूमामा चंदुलाल शेटजीच्या घरात चाकरी गेली. गावातच चंदुलाल शेटजीचं घर होतं, पण बाळूमामा आपल्या घरला गेला नाही. आजकाल पुणे मुंबईला जर पोरग नोकरीला जर असलं तर दिवसाला 10 घरी फोन करतय. बरोबर आहे. उठलो बघ, जेवलो बघ, कामावर निघालो बघ, कामावर आलो बघ. 3 वर्ष बाळूमामा गावातच चाकरी करत होता, एकदा सुद्धा गेला नाही घरवाड्याला. ह्याला म्हणायचं सेवा, ह्याला म्हणायचं भक्ती. बरोबर आहे. आजकाल बरीच लोक बाळूमामाला मेंढरा काय येते ती महिना 2 महिन्याला बॅलन्स आपल्या घरला जाते ती. पण जो बाळूमामा पशी आला, मनानं आला, मनानं सेवा करणार त्याला बाळूमामा येणार. विचार केला म्हणाला, विचार केला गेला, मायाप्पा बाप्पाला बोलवून घेतलं चंदुलाल शेटजीच्या वाड्याला. मायाप्पा त्याला बोलवून गेलेल्या चंदुलाल शेटजीच्या वाड्याला. चंदुलाल शेटजी सर्व हकीकत लागला होता सांगायला त्या मायाप्पा त्याला. अब बोला याला लागला, लागेला लागेला, सांगायला लागेला, लागेला लागेला. घेऊन आपल्या घर वाड्याला, वाड्याला वाड्याला, आपल्या घर वाड्याला, वाड्याला वाड्याला. जसा चंदुलाल शेटजीनं बोलवून घेतलं मायाप्पा बंडला, पुढे फिरलं मायाप्पाला. अरे काय केलं असेल आपल्या बाळून, या चंदुलाल शेटजीनं बोलवून घेतलं या, म्हणून गेलं पाहिजे चंदुलाल शेटजीच्या वाड्याला. निघून आला चंदुलाल शेटजीच्या वाड्याला. बाबा लागला बोलायला, चंदुलाल शेटजीच्या वाड्याला निघून आल्या बरोबर चंदुलाल शेटजी लागला बोलायला. मायाप्पा म्हणला तुझ्या लहान बाळाला घेऊन जा मला तुझ्या घरी. बाबा घेऊन जा तुझ्या तू वाड्याला. म्हणून बाबा मायाप्पा वडिलांना घेतला संगतीला, निघून आला आपल्या घरवाड्याला.
असा घरवाड्याला आल्याबरोबर आईच्या गळ्यात पडला. आई बोलती बाळूला, अरे बाळू 3 वर्षच गावात चाकरी गेली, पण माझी आठवण तुला कधी नाही आली. लागली गळगळ रडायला. चंदूलाल शिंदेच्या वाड्याच्या जायाच्या म्हणल्याबरोबर त्या लहान बाळूला काय लागला होता विचार करायला आणि काय लागला होता बोलायला. माझी मला तरी देवावी तरी लाईल का माझ्या घर वाड्याला निघून त्या ठिकाणी विचार केला, मनाला विचार केला देनाला. चंदूलाल शिंदेची आई म्हणली, माझी मला तरी तुझी तरी तुला मिळणार नाही त्या ठिकाणी. लहान बाळू म्हणला, काय त्या ठिकाणी त्या वाड्याला काय लागला होता बोलायला. लागला मला रंग, तुझं नाव घेतल्या बिना मामा माझं गाणं उठना. काय सांगू बाळू मामा नाद सुटना, सांगू बाळू मामा नाद सुटना, काय सांगू बाळू मामा नाद सुटना. विचार केला म्हणाला, निघून आपल्या घरवाड्याला, आपल्या घरवाड्याला निघून आल्याबरोबर माझ्या पाठीत्याने काय केलं होतं त्या लालवाळूला त्या ठिकाण्याला. सत्यवा माता बोलती बाळूला, अरे 3 वर्ष गावात चाकरी केली, माझी आठवण आली नाही. तव बाळू मामा बोलतो, माता माऊले आता मी कोणाच्या घरी चाकरीला राहणार नाही बाबा, माझा मी जाती धर्माचा व्यवसाय